मित्रांनो भाग एक बघितला, काय काय बैल आली नव्हती, आता बैल आलेत, तर तुम्हाला दुसऱ्या भागात काय काय बैलांचे पहिरे कळतील बघा. बैलाचं नाव शंभू. कुठला शंभू? कवठेळी, इंदापूर. इंदापूरचा शंभू. लांबून आलाय. पहिरा कोणावर आहे? जंक्शनचा. हा, जंक्शनचा. कुठला? डॉन आहे. डॉन. जंक्शनचा डॉन. बर. आणि शंभू पाळणार आहे. चांगलाय चांगलाय. लांबून आलाय. इंदापूर किती अंतर पडते? 70 किलोमीटर पडेल. 70 म्हणजे जवळच आहे. तीक्ष्ण. चालेल चालेल. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बैलाचं नाव? मळत बारामती. चेतक. कुठला? मळतचा बारामती. बर. चेतक. चेतक कोणावर पळतोय? चेतक माळशिरसचा कॅप्टन आहे. बर. माळशिरसचा कॅप्टन. आणि हा आबामधने निरावागच अध्यक्ष. हा हा हा. त्यांचा गरुडा आहे. हा. गरुडा कोणावर पळतोय? नाग्या माळशिरसचा. बरं बरं. चालेल चालेल. शुभेच्छा. किती वाजता निघाला? सकाळी 7 वाजता निघाल. 7 वाजता निघाला. ठीक आहे. वातावरण कसं आहे? मस्त. असं वातावरण पाहिजे. हा ना. चालेल चालेल. शुभेच्छा. मित्रांनो, तेजा आणि नाना आत्ताच एक चांगला विजय तुम्ही मुंबईतून घेऊन आलेला आहे, गुलालातच आलेला आहे. आणि आज पहिरा आहे त्या पद्धतीनं, म्हणजे तमाम बैलगाडी शौकीनांना इच्छा होती की तुम्ही त्या बैलाचं सारथ्य करावं, तुम्ही त्या गाडीवर बसावं, त्या बैलावर स्पेशली बसावं. त्या बैला आपली लई दिवस झाली इच्छा होती बसायची. तसं एखादे खाते आपलं पोट त्याचं भरते, आपण तिथं जाणं ढोणा करणं ते चुकीचं असतं. हां हां. दुसऱ्या तोंड काळ करायचं म्हणजे पहिलं आपलं हात काळ होतं, ती इच्छा माणसाने केलं पाहिजे. आम्हाला आपण त्या इच्छेने केलं, पण लई जरा आडेयडे करायला लागले, ती जरा नाटकं करायला लागले, म्हणून ते मग परत म्हणा आता शेवट आपण डेअरिंग केलंच पाहिजे. डेअरिंग केलं. आणि मित्रांनो, बकासूर आणि तेजा पाळणार आहे. आणि मला वाटतं किती वर्षातनं पाळवता येत त्यांना? वर्ष झालं? 1.5 वर्ष? वर्ष 1.5 वर्षात नाही. चालेल. सगळा प्रवास महाराष्ट्राला माहिती आहे. बकासूर आणि नाना असेल तर काय होतं, भरपूर मैदानात आपल्याला बघून आलेलं आहे. शक्य केलं नाना. आणि तुम्हाला शुभेच्छा. आज पुन्हा एकदा बकासूर, नाना आणि समीकरण असणार आहे तेजाबरोबर. शुभेच्छा नाना. हां, धन्यवाद. हॅलो. कुठला आहे बैल? बलवडी. नाव काय? शंकर. शंकर. बरं. कुठं कुठं बोलायला घेतले? गुलाला आमच्या तिकडे कराड भागात घेतलेलं. पहिरा कोणावर आहे? आज माळशिरसचा बैल आहे. हा ना. नाव काय बैलाचं? त्या बैलाचं काय नाव माहीत नाही. हां, पण इथला माळशिरसचा बैल चांगला चंद्यागड दिसतोय. शारदा पटेल यांचा आहे का नाही? चंद्यागड दिसतोय. चालेल चालेल. शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो, बकासूर कोणावर पळणार आहे हे तुम्हाला माहीतच झालेलं आहे. आज तेजाबरोबर पळणार आहे बकासूर. नमस्कार. 302 कोणाबरोबर पळतोय? 302. पहिल्यांदा बैलाचं नाव सांगा. शंभू. कुठला शंभू? निमगावकर. बर. कुठला पैर आहे? शंभू मधने नाते पुते बडगर खोरी त्यांनी नियोजन केलं. चव्हाड आहे. नाव? बैजा. कुठला? बावडे भुजबळ बसला सिरसवाडी. हां, बैजा. आणि हा शंभू पाळणार आहे. चालेल चालेल. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, शेवाळ्याबांचा पाखऱ्या कोणावर पळतोय? तर पाखऱ्या पळतोय चिक्या बरोबर, कारुंडेकरांची चिक्या. आत्ताच त्यांचे सांभाळ करणारे, काय जे नियोजन करणारे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पहिरा काळाला चिक्या आणि पाखऱ्या पळतोय. मित्रांनो, बारामतीचा पक्षा अतिशय चांगला पळणारा बैल कोणावर पळतोय? लाडक्या. लाडक्या. कुठला आहे? संभाजीनगरचा. छत्रपती संभाजीनगरचा लाडक्या आणि बारामतीचा पक्षा पळतोय. ऑल द बेस्ट. थँक्यू.